नमस्कार. सुवर्ण भारतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी रश्मी हिवरे. आजच्या काही ठळक व विशेष घडामोडी. घोडझरी तलावाचा दुसरा ओव्हरफ्लो 2 दिवस बंद राहिल्यानंतर आता गेट मार्ग पूर्णपणे सुरक्षित घोषित करण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील आकर्षक पर्यटनस्थळ असलेल्या घोडझरी तलावात यंदाच्या मोसमात दुसऱ्यांदा मुसळधार पावसामुळे ओव्हरफ्लो झाला. एकदा जुलै महिन्यात तलाव पूर्णपणे भरून ओव्हरफ्लो झाला होता आणि आता ऑगस्टमध्ये पुन्हा पाण्याची पातळी पातळीच्या वर गेली आहे. सुरक्षेचा विचार करून प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी भारती वाघमारे यांनी तात्काळ निर्णय घेत हा रस्ता 2 दिवस बंद ठेवला. ऑगस्ट 21 पुन्हा परिस्थितीची पाहणी केल्यानंतर पाण्याची पातळी नियंत्रणात आली. समितीशी चर्चा केल्यानंतर गेट रोड पुन्हा खुला करण्यात आला आहे. प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी भारती वाघमारे यांनी माहिती देताना सांगितले, हा मार्ग आता पूर्णपणे सुरक्षित असून पर्यटकांना तलावाचा आनंद घेता येणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष किरण गुरपुढे सचिव वाय. एस. तावडे यांनी दिली. सुवर्ण भारत रोशन खानकुरे, प्रतिनिधी चंद्रपूर. मी भारती वाघमारे, वनपरिक्षेत्र अधिकारी, नागभीड वन विभाग, ब्रह्मपुरी. माझ्या क्षेत्रात घोडाझरी पर्यटन गेट असून घोडाझरी तलाव क्षेत्रात आहे. पावसामुळे सदर तलावाचे पाणी बाहेर पडत असल्यामुळे पाण्याची पातळी वाढलेली आहे. त्यामुळे कोणतीही अनुचित घटना किंवा जीवितहानी होऊ नये म्हणून काल दुपारपासून घोडाझरी पर्यटन गेट बंद ठेवण्यात आलेले आहे. उद्याची परिस्थिती बघता सुरू ठेवणे किंवा न ठेवणे हे उद्याच्या परिस्थितीनुसार निर्णय घेण्यात येईल.